तुमचे मन आजारी आहे हे कसं ओळखायचे? नमस्कार मित्रांनो. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे मानसिक आरोग्य. आपण आपल्या शरीराची काळजी घेतो. ताप आला, डोकं दुखलं, पोट बिघडलं की लगेच डॉक्टरांकडे जातो किंवा एखादी गोळी घेतो. पण मन मात्र दुखत असेल तर? ते आपण दुर्लक्ष करतो. खरं सांगायचं तर मन आजारी आहे हे शरीरापेक्षा जास्त लवकर लक्षात येत नाही. आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण कदाचित यातलं काहीतरी तुमच्याशी जुळत असेल. आणि जुळत असेल तर वेळेत स्वतःला समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वप्रथम, सतत थकवा जाणवणे, ज्याला आपण मेंटल फटीग म्हणतो. जर तुम्हाला पूर्ण झोप झाल्यावरही थकवा जाणवत असेल, काहीच काम करायची इच्छा होत नसेल, काहीतरी चुकतंय असं वाटत असेल, तर हे शारीरिक नाही मानसिक थकव्याचं लक्षण असू शकतं. मन खूप जड झालं की शरीरही साथ देत नाही. आनंद देणाऱ्या गोष्टीही नकोशा वाटणे. एकेकाळी जे आवडायचं, गाणी ऐकणं, मित्रांशी बोलणं, आवडता सिरियल, फिरायला जाणं, आज त्या सगळ्या गोष्टी कंटाळवाण्या वाटत असतील तर हे साधं मूड स्विंग नाही, हे मन आजारी असल्याचं संकेत असू शकतात. तिसरं कारण, कारण नसताना चिडचिड होणे. छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणं, कोणी काही बोललं की लगेच दुखावणं, घरच्यांवर, मुलांवर, स्वतःवर चिडचिड होणं, हे सगळं म्हणजे मन आतून खूप तणावात आहे याचं लक्षण. चौथी गोष्ट, सतत स्वतःलाच दोष देणे. माझ्यामुळेच सगळं बिघडलं, मी काहीच कामाचा नाही, मी नेहमीच अपयशी ठरतो, असे विचार सतत मनात येत असतील तर लक्षात ठेवा, ही तुमची चूक नाही, हे नकारात्मक विचार आजारी मन तयार करतंय. पाचवी गोष्ट, झोपेच्या तक्रारी. खूप उशिरापर्यंत झोप न लागणं, झोपेतून वारंवार जाग येणं किंवा खूप जास्त झोप येणं, हे सगळं मन अस्वस्थ असल्याचं स्पष्ट लक्षण आहे. मन शांत नसेल तर झोप कशी येणार? सहावी गोष्ट, भूक कमी किंवा जास्त होणे. कधी खायचं मनच न करणं, कधी खूप जास्त खाणं. मन आणि पोट यांचा खूप जवळचा संबंध असतो. मन बिघडलं की खाण्याच्या सवयीही बिघडतात. सातवी गोष्ट, लोकांपासून दूर राहण्याची इच्छा. फोन उचलावासा वाटत नाही, कोणाशी बोलावंसं वाटत नाही, एकटं राहावंसं वाटतं. हे सगळं स्वभाव नाही, हे मन थकलेलं असल्याचं संकेत आहेत. आठवी गोष्ट, सतत भीती आणि काळजी वाटणे. भविष्यासाठी सतत चिंता, लहान गोष्टींची मोठी भीती, काहीतरी वाईट होईल असा विचार, हे मनात चालू असेल तर हे अँझायटी म्हणजेच चिंता विकाराचे लक्षण असू शकते. नववी गोष्ट, एकाग्रता कमी होणे. कामात लक्ष लागत नाही, लवकर विसरायला होतं, साधी गोष्ट समजायला वेळ लागतो. हे आळस नाही, हे मानसिक थकव्याचं लक्षण आहे. 10वी गोष्ट, जगण्यात अर्थ वाटेनासं होणे. हा सगळ्यात गंभीर इशारा आहे. जर कधी तुम्हाला हे सगळं कशासाठी, मी नसतो तर बरं झालं असतं, जगण्यात अर्थ उरलाच नाही, असे विचार येत असतील तर कृपया हे दुर्लक्ष करू नका. हे मन आजारी असल्याचं स्पष्ट लक्षण आहे आणि यावर मदत मिळू शकते. शेवटचा आणि महत्त्वाचा संदेश म्हणजे, मित्रांनो, मन आजारी असणं लाजिरवाणं नाही, मदत मागणं कमकुवतपणाचं लक्षण नाही. जसं शरीरासाठी डॉक्टर असतात, तसंच मनासाठी काउन्सिलर, मानसोपचार तज्ज्ञ असतात. स्वतःशी बोला, विश्वासू व्यक्तीशी बोला, गरज असेल तर व्यावसायिक मदत घ्या. तुमचं मन तुमच्या शरीराइतकंच महत्त्वाचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, जर कोणी शांतपणे त्रास सहन करत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक यू.